नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार, मी सुजाता सावंत आणि सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उपासाचा भात, त्याला भगर म्हणा किंवा वरई म्हणा, याचा आपण आज भात बनवणार आहोत आणि उपासाची खोबरे शेंगदाण्याची आमटी पण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। तुम्ही याला वरईचे तांदूळ पण बोलू शकतात। हे बघा, ती मी अशी 1 वाटी घेतलेली आहे। 1 वाटीला पण म्हणजे थोडं कमीच आहे, पण हा तांदूळ कमी मध्ये जास्त होतो। हा जो तांदूळ आहे तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता की मी ह्या तांदळाला 2 वेळा धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे। तर चला मग आपण उपासाचा भात बनवूया। तर सर्वात प्रथम आपण पाणी घ्यायचंय आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे। प्रथम यामध्ये तेल टाकायचं आहे, हे थोडंसं जिरं। आता यामध्ये हा वरीचा भात टाकायचा आहे, जे वरचे तांदूळ आहेत। आता आपल्याला ह्याला हलवून घ्यायचंय चांगलं। आता ह्यामध्ये गरम पाणी टाका। हे चवीपुरते मीठ, थोडं हलवून घेऊया। आता हे झाकून ठेवूया आणि गॅसला स्पीडला करूया। आता आपण भात चेक करूया। तुम्ही बघू शकता की आपला जो भात आहे तो झालेला आहे। हे बघा, आपला भात हा झालेला आहे। तर आपण गॅस बंद करूया। वरईचा भात हा पटकन शिजतो, म्हणजे 2-3 मिनिटांमध्ये तो शिजून जातो। म्हणून जर तुम्ही गॅस फास्ट करत असाल, म्हणजे गॅसचा फ्लेम जर तुम्ही फास्ट करत असाल तर प्लीज तुम्ही भाताकडे लक्ष द्या, नाहीतर भात आपला जळून जाईल। तुम्ही बघितलात की आपला उपासाचा जो भात आहे तो चांगला शिजलेला आहे। तर आता भात तर आपला झालेला आहे। आता आपण ह्या बरोबर खाण्यासाठी उपासाची आमटी बनवूया। तर हे पहिलं आपण खोबरं घेतलेलं आहे, हे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, तेही टाकूया। ही एक मिरची टाकूया। तुम्हाला किती तिखट हवं त्याच्यावर डिपेंड आहे, मी 1 टाकते। हे थोडंसं मीठ टाकायचं आहे, मीठ चवीनुसार, कारण भातामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे। हे पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकायचं आहे। आपल्याला किती पातळ हवं आणि किती नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे। मी थोडं पातळ करणार आहे। आता मी हे लावून घेते आणि मिक्सरला वाटून घेते। तुम्ही बघू शकता की आपलं हे जे वाटप आहे ते मी वाटून घेतलेलं आहे। हे बघा, तर हे आता सध्या तर जाड आहे, पण आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून पातळ करायचं आहे। मी असं एक भांडं घेतलेलं आहे, हे वाटप ह्यामध्ये काढते। पाणी
आहे ते त्यामध्ये घालायचं आहे. अजून पातळ करते. आता आपल्याला याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मग आपलं हे जे उपासाची जी आमटी आहे ती पूर्ण तयार होऊन जाईल. तर मी इथे कढई घेतलेली आहे. ऍक्च्युली मी छोटीशी कढई घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. हे थोडंसं जिरं यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याला गॅसवर ठेवून चांगलं गरम करायचं आहे. आता हे जे याच्यामध्ये ओतून घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ही जी उपासाची जी आमटी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला जो उपासाचा भात आणि उपासाची आमटी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि खरंच खूप छान दिसत आहे ऍक्च्युली बोलायला गेलं तर. आणि टेस्टी पण लागते. ही उपासाची आमटी ह्याच्या भाताबरोबर खाल्ल्याने खूपच छान लागते. जी आमटी आहे ती ह्या भातावर अशी टाकून तुम्ही खाऊ शकतात आणि खूप खूप म्हणजे खूप चांगला भात लागतो. तर तुमच्या समोर उपासाची आमटी आणि भात तो तयार आहे.